मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा अपघात घडलेला आहे। हातखंबा इथं टँकरचा अपघात झालाय। केमिकल वाहतूक करणारा हा टँकर पलटी झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। तर एक ब्रेकिंग बातमी, मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा अपघात घडलेला आहे। हातखंबा इथं टँकरचा अपघात झालाय। केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आणि हा अपघात घडलेला आहे। आणि या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर रस्त्याच्या मध्यभागीच हा टँकर पलटी झालेला आहे, त्यामुळे ही वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। त्यामुळे हा टँकर ज्यावेळेस बाजूला केला जाईल त्याच वेळेस ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होणार आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरती हातखंबा इथं हा अपघात घडला। एक टँकर पलटी झालेला आहे आणि हा अपघात घडलेला आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत। प्रणव, मुंबई गोवा महामार्गावर टँकर पलटी झाल्याने अपघात झालेला आहे, वाहतूक ठप्प झाले, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच या महामार्गावरची ही या ठिकाणी हा अपघात होणं तिसऱ्यांदा या ठिकाणी असा पद्धतीचा अपघात झालेला आहे। या अगोदर 2 गॅसचे टँकर देखील याच ठिकाणी पलटी झाले होते आणि आता तिसऱ्यांदा या ठिकाणी केमिकलचा टँकर जो आहे तो पलटी झालेला आहे। आणि टँकर पलटी झाल्यामुळे केमिकल या ठिकाणी लीक होत आहे आणि लीक झालेल्या केमिकलमुळे मोठ्या प्रमाणात जे केमिकल आहे ते खाली जे पाणवठ्यात त्या ठिकाणी जातं आणि त्यामुळे अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाचे आतापर्यंत तब्बल 4 बंब जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे जे केमिकल पडलेलं आहे ते बाजूला करण्याच्या दृष्टीनं सध्या कशा पद्धतीचे प्रयत्न केले जातील हे देखील बघितलं जात आहे। आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते आणि अजूनही ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी साधारणतः 4 ते 5 तासाचा कालावधी लागू शकतो, अशा पद्धतीचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या टँकरमधनं जे केमिकल लीक होत आहे ते थांबवणं सगळ्यात मोठं काम आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचे जे ज्या कंपनीचा हा टँकर आहे त्या कंपनीच्या टँकरच्या इंजिनियर्सला पाचारण करण्यात आले आणि त्यामुळे ते गोव्यातून या ठिकाणी येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे त्यांना येणार जर लागणारा काळ आणि त्याच्यातून टँकरचं जे केमिकल जे आहे ते कशा पद्धतीने थांबवलं जातं हे देखील बघणं गरजेचं आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या टँकर मधलं जे केमिकल थांबवण्यासाठी साधारणतः 4 ते 5 तासाचा कालावधी लागू शकतो, अशा पद्धतीची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। हो, नक्कीच प्रणव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।